वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 1 मार्च 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, इंटरनॅशनल IP इंडेक्स आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा सूचकांक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 42व्या स्थानी आहे भारत आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा सूचकांक 2024 मध्ये। यालाच इंटरनॅशनल IP इंडेक्स असं देखील म्हटलं जातं। तर नुकत्याच जाहीर झालेल्या इंटरनॅशनल IP इंडेक्स म्हणजे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडेक्स आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा सूचकांकमध्ये भारत हा 42व्या स्थानावर राहिलेला आहे। भारताने 55 देशांच्या या क्रमवारीमध्ये 42वे स्थान मिळवलेलं आहे। भारताचा एकूण स्कोअर हा 38.64% इतका आहे। आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा सूचकांक हा US चेंबर ऑफ कॉमर्सकडून जाहीर केला जातो। आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा क्रमवारीमध्ये आघाडीचे देश खालीलप्रमाणे आहेत: अमेरिका 95.48%, युनायटेड किंगडम 94.12%, त्यानंतर फ्रान्स 93.12% आणि जर्मनी 92.46%, तसेच स्वीडन 92.12% हे या क्रमवारीमध्ये आघाडीवर आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये तवी महोत्सवाला सुरुवात झाली आहे? तर पहा, हा जो तवी महोत्सव आहे या तवी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये नुकताच सुरुवात झालेली आहे। तर 1 मार्च 2024 पासून हा जम्मू काश्मीरमध्ये 4 दिवसीय तवी महोत्सव सुरू असतो। जम्मू काश्मीरमधील कला, संस्कृती आणि वारसा यांचे प्रदर्शन या महोत्सवामध्ये केले जातं। 1 मार्च ते 4 मार्चपर्यंत हा तवी महोत्सव केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये सुरू राहणार आहे। 2019 मध्ये जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनला होता। जम्मू काश्मीरची राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू, आणि सध्या जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा। पुढचा प्रश्न पाहूया। 2022-23 या वर्षासाठी किती कलाकारांना अकादमी रत्न पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 6। एकूण 6 जणांना कलाकारांना अकादमी रत्न पुरस्कार देण्याची घोषणा ही नुकताच करण्यात आलेली आहे। तर संगीत नाटक अकादमीकडून हे अकादमी रत्न पुरस्कार जे आहे हे प्रदान करण्यात येतात। 2022-23 या वर्षासाठी 6 कलाकारांच्या नावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिलेली आहे। या 6 कलाकारांमध्ये लोकगीतकार विजय खेडेकर, वीणावादक R विश्वेश्वरन, कथक कलाकार सुनैना हजारीलाल, तसेच नाटककार DP सिन्हा, तसेच अजून एक नाटककार आहेत दुलाल रॉय, आणि कुचिपुडी कलाकार राजा राधा रेड्डी यांचा समावेश या 6 जणांमध्ये आहे। तसेच वर्ष 2022-23 साठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जो आहे हा 92 जणांना प्रदान करण्यात आला आहे। यामध्ये प्रामुख्याने अशोक सराफ, राजू वर्मा आणि जयश्री बॉम्बे यांना हा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेला आहे। त्याचप्रमाणे संगीत नाटक अकादमी उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासाठी देखील 80 युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे। यामध्ये प्रामुख्याने नाटककार बेलूर नंदन, वीणावादक सहाना SV, तसेच गायक SR विनय शारवा यांचा समावेश आहे। पुढचा प्रश्न पाहूया। ब्रिटनच्या राजाकडून दिला जाणारा नाईटहूड या पदवीने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सुनील भारती मित्तल। हे जे आहेत ब्रिटनच्या राजाकडून नाईटहूड या पदवीने सन्मानित होणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत। तर भारती इंटरप्राइजेसचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत सुनील भारती मित्तल, आणि यांना ब्रिटनचे राजा किंग चार्ल्स तृतीय यांच्याकडून नाईटहूड या पदवीने सन्मानित करण्यात आला आहे। नाईटहूड उपाधी मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहेत। नाईटहूड ही जी पदवी आहे ब्रिटनमधील सर्वोच्च सन्मान म्हणून प्रसिद्ध आहे। भारत आणि ब्रिटन दरम्यान व्यापारिक संबंध वाढविण्याच्या दिशेमध्ये त्यांचे असलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे। भारतीय एअरटेल कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या सुनील भारती मित्तल यांना सन 2007 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने देखील गौरवलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। अदानी समूहाने दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारुगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल कोणत्या राज्यामध्ये सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उत्तर प्रदेश राज्यामध्ये। उत्तर प्रदेश राज्यामध्ये अदानी समूहाने दक्षिण आशियामधील सर्वात मोठे दारुगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल जे आहे सुरू केलेलं आहे। तर उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे अदानी समूहाने हे दक्षिण आशियामधील सर्वात मोठे दारुगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल सुरू केलेलं आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी या संकुलाचे उद्घाटन केलेलं आहे। अदानी डिफेन्सच्या मालकीचे हे संकुल राज्याच्या संरक्षण कॉरिडॉरचा पहिला टप्पा आहे। हे संकुल बालाकोट हल्ल्यातील शूरसैनिकांना समर्पित आहे। या कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून सुमारे 4000 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे।
अदानी समूहाने या संकुल उभारणीसाठी सुमारे 3,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक ही केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक व्यापार संघटना अर्थात WHOची 13वी मंत्रिस्तरीय परिषद MC13 कोठे आयोजित करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अबुधाबी. अबुधाबी या ठिकाणी ही WHOची 13वी मंत्रिस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. तर जागतिक व्यापार संघटनेची 13वी मंत्रिस्तरीय परिषद आहे UAE अबुधाबी येथे सुरू झालेली आहे. UAEचे विदेश व्यापार राज्यमंत्री आहे डॉक्टर थानी बिन अहमद अल झेहुदी हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. ही 4 दिवसीय उच्चस्तरीय बैठक बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी आणि WTOच्या भविष्याचा आलेख तयार करण्यासाठी जगातील व्यापार मंत्र्यांना एकत्रित या निमित्ताने केलं गेलं आहे. या बैठकीमध्ये भारताकडून वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हे प्रतिनिधित्व करत आहेत. लाल समुद्रातील संकट, युक्रेन रशिया युद्ध आणि इस्रायल हमास संघर्षामुळे अनिश्चित जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर WTOच्या 164 सदस्य देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झालेले आहेत. पहिल्यांदा ही WTOची जी मंत्रिस्तरीय परिषद आहे 1996मध्ये सिंगापूर या ठिकाणी पार पडलेली होती पहिली मंत्रिस्तरीय परिषद. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच देशातील सर्वात मोठा सौर ऊर्जा बॅटरी प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी छत्तीसगड. छत्तीसगड या ठिकाणी देशातील सर्वात मोठा सौर ऊर्जा बॅटरी प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राजनांदगाव छत्तीसगड या ठिकाणी देशातील सर्वात मोठा सौर बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीचे उद्घाटन जे आहे करण्यात आलेलं आहे. या प्रकल्पाची उभारणी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात SECIने केलेली आहे. दिवसभरातील सौर ऊर्जा साठवून करून संध्याकाळच्या वेळी या ऊर्जेद्वारे ग्रीडची स्थिरता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करून या प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीही केली जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच प्रेस सेवा पोर्टलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अनुराग ठाकूर. सूचना आणि प्रसारण मंत्री आहेत अनुराग ठाकूर आणि यांच्या हस्ते नुकताच प्रेस सेवा पोर्टलचे उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. तर सूचना प्रसारण मंत्रालयामार्फत प्रेस सेवा पोर्टल, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन आणि वेबसाईट, नेव्हिगेट भारत पोर्टल आणि स्थानिक केबल ऑपरेटरसाठी राष्ट्रीय नोंदणी पोर्टल ही 4 पोर्टले सुरू करण्यात आलेली आहेत. वृत्तपत्रे आणि मासिकांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री आणि युवा व्यवहार तसेच क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रेस सेवा पोर्टल सुरू केलेलं आहे. वृत्तपत्रे आणि मासिकांच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणणे आणि व्यवहार सुलभ करण्याच्या या मागचा उद्देशाने या प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी करून मंत्रालयाअंतर्गत विभागांचे कामकाज अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होण्यासाठी सहाय्य हे होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या देशाच्या 5व्या पिढीचा कान या लढाऊ विमानाने आपले पहिले उड्डाण पूर्ण केलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तुर्की. तुर्की या देशाच्या 5व्या पिढीचा कान हा जो आहे लढाऊ विमान आहे आणि या विमानाने नुकतंच आपलं पहिलं उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. तर तुर्की देशांतर्गत उत्पादित कान या लढाऊ विमानाने आपले पहिले उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. या लढाऊ विमानाने 8,000 फूट उंची गाठली आणि 2.30 नॉट्स इतका वेग गाठला. हे विमान BAE सिस्टीम सहकार्याने तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीद्वारे या लढाऊ विमानाला विकसित केलं गेलं आहे. तर तुर्की देशाशी संबंधित प्रश्न आहे. तुर्कीची राजधानी आहे अंकारा, चलन आहे तुर्किश लिरा आणि राष्ट्रपती आहेत रजब तय्यिब एर्दोगान. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियान अर्थात PM उषा कुठून सुरू केले आहे? तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई विद्यापीठ. मुंबई विद्यापीठामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तर शिक्षा अभियान PM उषा सुरू केलेलं आहे. तर मुंबई विद्यापीठातील सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहातील एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे PM उषा अभियान सुरू केलं आहे. या अंतर्गत विविध उच्च शैक्षणिक संस्थांना बळकट करण्यासाठी, पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आणि नवीन शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना PM उषा या नावाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा पहिला टप्पा 2013मध्ये आणि दुसरा टप्पा 2018मध्ये सुरू करण्यात आला होता. या योजनेमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारी तसेच सरकारी अनुदानित संस्थांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या ठिकाणी पर्पल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी या पर्पल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तर हा जो पर्पल महोत्सव आहे हा अपंग व्यक्तींशी संबंधित कार्यक्रम आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवन येथील अमृत उद्यानामध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत
अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागातर्फे पर्पल फेस्टिवल 2024चे आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाचा मुख्य उद्देश अपंग लोकांबद्दलच्या रूढीवादी कल्पना मोडून काढणे आणि सामान्य लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हा होता. तसेच 2024मध्ये गोवा येथे आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक या नुकताच प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, PS श्रीधरन पिल्लाई. गोवा या राज्याचे राज्यपाल आहेत PS श्रीधरन पिल्लाई आणि यांनी बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक या पुस्तकाचे लेखन केलेलं आहे. तर गोवा राज्याचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लाई यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. हे पुस्तक केशवानंद भारती विरुद्ध संन्यासी या विषयावर आधारित हे पुस्तक आहे. तर मित्रांनो, हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.